मुलाचा हृदयविकारानं मृत्यू झालाय। गणेश मंडपाच्या मंडळामध्ये खेळता खेळता श्रावण गावडे या मुलाचा मृत्यू झालाय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोडोली गावातली ही हृदयद्रावक अशी घटना आहे। खेळताना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे श्रावण आईच्या मांडीवर बसला। आईच्या मांडीवर डोकं टेकवताच श्रावण गावडेचा मृत्यू झालाय। आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अशी ही घटना आहे। आकांक्षा अगदी बरोबर आहे, कारण अगदी 10 वर्षाचा हा चिमुकला आहे आणि गणेश मंडळामध्ये खेळता खेळता त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि त्याच्यानंतर तो घराकडे आला। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे घराकडे आल्यानंतर तो आईच्या मांडीवरती डोकं टेकवताच त्याचा मृत्यू आहे तो झालेला आहे। आणि या सगळ्या प्रकारामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। इतक्या लहान वयामध्ये हृदयविकाराचा झटका कसा काय येऊ शकतो, त्याची काय कारणं असू शकतात, हे आता तपासण्याचं काम आहे ते सुरू झालेलं आहे। मात्र गावडे कुटुंबावर एक खूप मोठा आघात आहे तो झालेला आहे। याच्या आधी देखील याच कुटुंबातील एक मुलगी तिचा मृत्यू झाला होता आणि हा एकुलता एक होता श्रावण, आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्हा असेल कोडोली परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। आता नेमके काय कारण होतं, कशामुळे हे सगळं हृदयविकाराचा झटका आला, याची कारणं आहेत ती शोधायला सुरुवात झाली। डॉक्टर देखील या संदर्भात आपल्यासोबत काही वेळातच बोलतील। मात्र एक दुर्दैवी घटना आहे ती या ठिकाणी घडलेली आहे। आकांक्षा, बरोबर आहे। खरं तर ह्या मंडळामध्ये हा मुलगा गेलेला होता अशी माहिती मिळते आणि त्यानंतर तो घरी आला। खरं तर मंडळांमध्ये आता डीजे जे लावलेले जातात तर त्यावर सुद्धा काही मर्यादा आलेली आहे। तर एकूणच या हृदयविकाराचा झटका नेमका त्याला का आला या संबंधी काही कारण कळू शकलंय का? अद्याप या संदर्भातलं कुठलंही कारण आहे ते कळू शकलं नाही, कारण हा जो होता तो डॉल्बी किंवा असं कुठलंही वाद्य त्या ठिकाणी नव्हतं। जो मंडप असतो गणेश उत्सवाच्या मंडळाच्या समोरचा जो मंडप घातला असतो, जो शेड घातला असतो, त्या शेडमध्ये ही सगळी लहान मुलं आहेत ती खेळत होती आणि त्यावेळी त्याला अस्वस्थ वाटू लागले। आता डॉक्टरांशी बोलल्यानंतर या संदर्भातलं नेमकं कारण काय ते आपल्या समोर येईल। आकांक्षा, ठीक आहे विजय, या माहितीबद्दल। तर कोल्हापुरातली ही अत्यंत हृदयद्रावक अशी घटना आहे। 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे। श्रावण हा गणेश मंडळामध्ये खेळत होता आणि त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं। त्यानंतर तो घरी गेला आणि आईच्या मांडीवरच डोकं ठेवतात त्याचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। कोल्हापुरातली ही अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अशी घटना आहे। खरं तर गणेशोत्सवाचं वातावरण आहे, परंतु या मुलाचा दुर्दैवी अंत झालेला आहे। डॉक्टर अक्षय बाफना हे सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षयजी, आपण ही बातमी पाहतोय, कोल्हापुरातली ही बातमी आहे। एका 10 वर्षाच्या मुलाचा हृदयविकारानं मृत्यू झालेला आहे। खरं तर एखाद्या 10 वर्षाच्या मुलाला हा हृदयविकाराचा झटका येणं हेच खरं तर अत्यंत धक्कादायक आहे। नेमका कशामुळे मृत्यू झालेला असू शकतो, आपल्याला काय वाटतं? वेल, या वयाच्या पेशंट जे असतात त्यांच्यामध्ये काहीतर जेनेटिक किंवा ॲबनॉर्मल हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये प्रॉब्लेम असतो आणि त्याच्यामुळे एकाएकी काही ताणतणाव असेल किंवा एकाएकी धावपळ पण केलेत असले पेशंट एकाएकी मृत्यूही पावले जातात। याला जर खऱ्या अर्थात म्हटलं गेलं, जे हृदयाला रक्तपुरवठा करणारे रक्तवाहिन्या असतात त्याला मॅलिग्नंट कोर्स असाही शब्द वापरला जातो। ज्या 2 मेजर रक्तवाहिनीच्या मधून चिमटून ते एकाएकी रक्तपुरवठा कमी करून मोठं अटॅक देऊन आणि पेशंटचा जीव जाण्याचा धोका असतो। सो हे काही वेळा एकदम माहिती पडत नाही, पण जेव्हा आपण स्क्रीनिंग करतो किंवा काही कारणामुळे पेशंटला धाप वगैरे लागायला लागतं तर असली गोष्टी निर्देशातून येऊनच खूपदा माहिती पडतं डॉक्टरांना। नाहीतर अन्यथा वन ऑफ द मोस्ट कॉमन प्रेझेंटेशन असल्या पेशंट्समध्ये मॅरेथॉन रनिंग करताना या कुठल्या स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करताना एकाएकी पेशंटचा मृत्यू पावला जातो। धन्यवाद अक्षयजी, आपण आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल। पुढची